98.3 मिरची आणि आय एम शुअर स्मार्ट सुनबाई लवकरच रिलीज होते, त्यामुळे आता प्रमोशन एकदमच जोरात सुरू आहे. पण आय थिंक आय हॅव टू आस्क दिस क्वेश्चन फ्रॉम यू सर, कारण की तुम्ही प्रोड्युसर आहात आणि रिलीज होतीये स्मार्ट सुनबाई. काय या फिल्म मध्ये असं नेमकं ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की भाई अपना पैसा इस फिल्म में लगाना चाहिए? नमस्कार, मी या चित्रपटाचा निर्माता आहे गोवर्धन दोलताडे. स्मार्ट सुनबाई हा चित्रपट 21 नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रभर रिलीज होतोय. आज नाशिकमध्ये रेडिओ मिरची या ठिकाणी आम्ही आपल्याशी संपर्क साधतोय. नाशिकमधले काही प्रेक्षक आहेत त्यांच्याशी. खूप छान विषय आहे आणि स्मार्ट सुनबाई म्हणलं तर वेगळं काही सांगण्यासारखं नाही, की लक्षात येतं की हा काहीतरी कुठंतरी एक स्मार्ट वर्क करू शकते आणि त्यातून ती आपल्या कुटुंबाचं, आपल्या मुलाबाळांचं भविष्य कसं उज्ज्वल करू शकते, कसं स्मार्ट भविष्य करू शकते, ह्याच्यावरती आधारित हा विषय आहे. आणि नक्कीच महिलांना हा चित्रपट खूप फायदेशीर ठरेल, पुरुषांना पण तितकाच फायदेशीर ठरेल. त्यामुळे हा चित्रपट नक्कीच सर्वांना आवडेल असं मला वाटतं. म्हणून मी ह्या चित्रपटात एक कलाकारांची खूप मोठी फौज आहे. म्हणजे मला असं वाटतं की मराठी इंडस्ट्रीत पहिल्यांदाच एवढे कलाकार एका चित्रपटात असतील. आता आम्ही काही वेळा पुरे असल्यामुळे या ठिकाणी एवढे लोक आलेले आहेत, बाकीची काही लोक आणखी दुसऱ्या ठिकाणी आहेत, परंतु जवळपास 20-22 कलाकार आहेत इंडस्ट्रीमधले. आता वेगवेगळ्या विषयांवर आधारित बनतात. पण डीप डाऊन आय थिंक इंडियन ऑडियन्स वॉन्ट्स की जेव्हा आपण थिएटरमध्ये जातो तेव्हा आपला स्ट्रेस रिलीज व्हायला पाहिजे, काहीतरी हलकं फुलकं काहीतरी कॉमेडी बघायला मिळायला पाहिजे. आणि मोहन सर, आता तुम्हाला प्रश्न विचारायचा वाटतो, कारण की तुमची एक इमेज राहिली आहे, तुम्ही वास्तव गुंडासारख्या फिल्म मध्ये काम केलेलं आहे. सो तुम्हाला बघून थोडीशी भीती वाटतेच दूरून, जर पहिल्यांदा कोणी भेटत असेल तर. आता तुम्ही असं शांत असल्यावर तर अजूनच भीती वाटते, काही गडबड तर झालेली नाहीये. त्यामुळे मला तुम्हाला विचारायचं की या फिल्मने तुम्हाला काय कन्व्हिन्स केलं? व्हॉट वॉज दॅट वन इसेन्स किंवा एलिमेंट विच लाईक गॉट अट्रॅक्टेड टू? बेसिकली मी यांच्या पहिल्या फिल्म मध्ये काम केलं होतं आणि कदाचित माझी वर्तणूक चांगली असावी, कष्ट करण्याची तयारी असावी, म्हणून मी दुसऱ्या फिल्म मध्ये मला घेतलं. माझा रोल आहे छोटासाच, पण की रोल आहे तो, एवढा की. आणि मला सुद्धा खूप आवडलं याच्यावर काम करायला. याचं कारण सांगतो, आमचे प्रोड्युसर इतके चांगले आहेत की कमालीच्या बाहेर चांगले आहेत. आबासाहेब उगाच म्हणत नाही, पण खरंच खूप दृष्ट लागण्यासारखे कलाकार. हो, ऍब्सोल्युटली. आणि कशाल्या गोष्टी नाही म्हणत नाहीत ते. तुम्हाला काय पाहिजे तुम्ही सांगा मला, मी देतो तुम्हाला, आणि लगेच तयार होतं ते. सचिन आमचं खरं ड्रीम सच्चाईत आलं असं झालं, रिअलिटीमध्ये आलं असं झालंय की असं निर्माता मिळणं नशिबाची गोष्ट आहे. आजकाल खूप फसवणूक होती मराठी इंडस्ट्रीमध्ये, म्हणजे कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये होते, पण मराठी इंडस्ट्रीमध्ये फार फसवणूक होते. आणि तसं मला कुठेही जाणवलं नाही. आणि मुख्य काय, स्टोरी फार चांगली आहे. आणि मुख्य म्हणजे लोकेशन हे बघण्यासारखं आहे अक्षरशः. म्हणजे दृष्ट लागावं असं लोकेशन आहे. संपूर्ण पाणी आहे सगळ्या बाजूनी आणि आयलंड. करेक्ट. तर तो लोकेशन इतकं छान आहे की गेल्यानंतर प्रसन्न वाटतं. आणि त्यातून इतके हसरे माणसं असल्यावर काय आणि हसवायला ह्या अंशुमन विचार आहेत, एकदम टॉप कमेडियन्स आहेत. ओके, अमेझिंग. सायली, तू आता एका रोमॅन्टिक कॅरेक्टर मध्ये आलेली आहेस आणि अर्थातच म्हणजे दादासोबत तू अशी ऑनस्क्रीन आम्हाला केमिस्ट्री तर एकदमच बाप वाटली. पण तुझा एक्सपिरियन्स कसा होता फिल्म मध्ये शूट करण्याचा, तुझ्या कॅरेक्टर विषयी सांगशील थोडक्यात तर काय म्हणशील? येस, माझं कॅरेक्टर जे आहे, गंगा नावाची ती मुलगी आहे, खूप स्ट्रॉंग आणि काय म्हणतात, एक स्वतःची मतं असणारं असं कॅरेक्टर आहे. सगळ्यांना आपल्या बरोबर पुढे घेऊन जायचंय, सगळ्यांसाठी थोडं थोडं काम करायचंय, अशा टाईपची ती मुलगी आहे. आणि संतोष दादा बरोबर काम करायचं म्हणशील तर खूप चांगला एक्सपिरियन्स होता, खूप छान होता. मला एकतर खरं तर सुरुवातीला टेन्शन आलं होतं की एवढी सिनियर मंडळी त्यांच्याबरोबर मी काम करणार आहे, तर कसं काय होईल. पण सगळ्यांनी खूप सांभाळून घेतलं आणि खूप मजा आली मला. अमेझिंग. आम्हाला ट्रेलर बघून खूप भारी वाटलं, त्यामुळे कांट वेट टू ऍक्च्युअली वॉच द फिल्म. अंशुमन दादा, हा प्रश्न मला तुला विचारायचाच आहे, कारण तू जेव्हा कधी स्क्रीनवर येतो किंवा तू स्टेजवर परफॉर्म करतो, असं म्हणतात की कॉमेडी इज अ डिफिकल्ट आय थिंक जॉनरा टू प्ले, कारण की लोकांना हसवणं एक मोठी गोष्ट असते. पण तुझ्याकडे बघून हे कधीच वाटत नाही. तू असं आल्या काहीतरी जोक क्रॅक करतो आणि सगळे हसायला लागतात. हे कुठून येतं आणि हे तू आधीपासूनच असं होता का? कुठून येतं माहित नाही, पण आजूबाजूला इतकी गोष्टी घडत असतात. आता तर खूपच कॉमेडी चालली आपल्या आयुष्यामध्ये. नेमकी कोणती कॉमेडी चालली? म्हणजे सामाजिक स्तरावर म्हणतोय, हो. त्यामुळे आम्हाला वेगळे करायची गरज लागत नाही आपण. आणि यातून मला वाटतं असं वेगळे विषय मिळत असतात लेखकांना, ते चांगले स्क्रिप्ट लिहितात, मग त्यातून आम्ही परफॉर्म करून ते पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आणि मला वाटतं की कॉमेडी म्हणण्याची विनोद ही अशी गोष्ट आहे की
म्हणजे झोपलेला माणूस, थकलेला माणूस किंवा कंटाळलेला माणूस हा फ्रेश होतो तो विनोदामुळे. अर्थात तो विनोद किती दर्जेदार असतो त्याच्यावर सगळं अवलंबून असतं. आणि एखादा अभिनेता जोपर्यंत चांगला अभिनय करू शकत नाही, जोपर्यंत त्याला पूरक स्क्रिप्ट नसते, चांगले दिग्दर्शन नसते, सगळी माणसं जसं आबांनी दिलेलं सगळं फ्रीडम, त्यामुळे खूप मजा आली. गाणी उत्तम आहेत. आणि पहिल्यांदा असं झालंय की मी काही बोलत नाही तरी कॉमेडी होती, म्हणजे मी न बोलता कॉमेडी होती. कारण मला वाक्यच नाहीये. दॅट्स इंटरेस्टिंग. वाक्यच नाही म्हणजे मी मुका आहे. ओके ओके. दॅट्स इंटरेस्टिंग. त्याचं नाव आहे मान हलव्या, असं नाव आहे. अच्छा. म्हणजे आता मान हलव्या हे नाव ऐकल्यानंतरच तिथे विनोद मान हलवावी लागत असेल. हा तेवढंच केलं मी आयुष्यात. पण सांगायचा मुद्दा की खूप छान आहे, निर्मळ कॉमेडी आहे आणि छान पद्धतीने ते प्रेझेंट झाले. तर 21 नोव्हेंबरला मला वाटतं प्रत्येकाने, स्मार्ट सूनबाई सासूबाई नाही, घरातल्या प्रत्येक जणाने तो थिएटरमध्ये फिल्म जाऊन बघावी, जेणेकरून निखळ आनंद मिळेल अशी मला अपेक्षा आहे. बाकी तर सगळं प्रेक्षक ठरवतीलच काय झाले काय नाही ते. मला असं वाटतं की जर मी तुझ्याशी कनेक्ट झाले, खरं खरं विचारलं तर तू खरं खरं सगळं सांगशील. त्यामुळे मला एक गोष्ट जी तुझ्याकडूनच जाणून घ्यायची, मला माहिती इथे बहुतेक मला उत्तर मिळणार नाही. आता इतकी मोठी टीम येते, इतके मोठे दिग्गज कलाकार आहेत, त्यामुळे आय एम शुअर तिथे काहीतरी असे थोडेसे तंटे, भांडण, वादविवाद झाला असेल. एखादा काहीतरी स्पायसी इन्सिडेंट एकदम मिरचीला सूट होण्यासारखं जर तुझ्याकडे असेल. खरंच उत्तर देणार आहे आणि खरंच उत्तर देणार आहे. मी तुम्हाला सांगतो, आमचं असं मत आहे की यांनी ना जादूटोणा केलाय. कारण सेटवर एकही भांडण, एकही वाद, एकही राडा झाला नाही. आम्ही सरप्राईज होतो. किती दिवसांचं शूट होतं? 30 दिवसांचं जवळपास. आणि आम्ही 23-24 दिवस तर सगळे एकत्र होतोच. बाकी 5-6 दिवस येऊन जाऊन असेल. पण एकही दिवस कोणाचा मनमुटाव नाही, कोणी नाराज नाही, कोणी म्हणजे रुसवे फुगवे नाही. सगळे एकमेकात इतके जेल होते ना की असं वाटायचं की अरे काय सिनेमा करतोय की मजा मस्ती करतोय. शॉर्ट संपला की सगळे एकत्र यायचो, पत्ते खेळायचो, गप्पा करायचो, रात्री उशिरा रूमवर जायचो आपापल्या. सकाळी उठलो, जरा अरे गॅप आहे, चल लगेच खेळूया, मजा करूया, फिरूया. आम्ही जे करता येईल ते एका छोट्याशा बेटावर आम्ही ते सगळं जगून घेतो. कुठे शूट झालंय नेमकं? जामनेरला. ओके. ते दिसायला इतकं सुंदर आहे आणि आता तुझ्यावर मला विश्वास ठेवा असं वाटतं. तू जेव्हा हे म्हणतो खरंच सरप्राइझिंग आहे. म्हणजे लेडीज किती होत्या टोटल? खूप समजा 18 कलाकार असतील, 4 पुरुष आणि बाकी 14 बायका होत्या. म्हणजे एवढ्या नाही, आणि तशा म्हणजे वेगवेगळ्या वयोगटातल्या होत्या. एका बाजूला उषा नाईक मॅडम होत्या, ज्या वयाने आहेत, मधल्या फळीतल्या होत्या, यंग मुली होत्या, पण सगळ्या एकमेकांशी घट्ट मिळून मिसळून वागल्या. तर ते फार सरप्राइझिंग आहे सगळ्यांसाठीच. म्हणजे खरंच सरप्राइझिंग, कारण असं होत नाही जनरली. आपण मुंबईतल्या शूटिंग मध्ये सुद्धा काही ना काहीतरी खट्टू थोडं तरी काहीतरी होतच. क्या बात आहे. म्हणजे आता हे स्क्रीनवर पण रिफ्लेक्ट होईलच तुमची, एकदम छान दिसणारच आहे. आणि मी याचं ट्रेलर जेव्हा बघत होते त्याचं म्युझिक पण खूप कॅची वाटतंय. रोहन, तू काय म्हणशील म्युझिक विषयी, बेसिकली सिनेमॅटोग्राफी? कारण की आय थिंक जेव्हा आपण असं ट्रेलर बघतो ना, आपल्याला ती हिंदी फिल्म असल्याचं एक भास होतो, पण हे मराठीमध्ये आता होतंय असं. म्हणजे अख्खं कुटुंब थिएटरमध्ये जाणार आहे, एन्जॉय करणार आहे. म्युझिक अँड ओव्हरऑल काय म्हणशील? म्युझिक खूप छान आहे. हल्लीच्या जीवनामध्ये जर आपण पाहिलं तर लोक म्युझिककडे खूप फॉलो करतात म्युझिकला. म्हणजे कोण डिप्रेशन मधला असेल, कोणाचा मूड गेला असेल, तर त्याला जर साथ देणार काय असतं तर ते खूप मोठं म्युझिकचं महत्वाचं पार्ट आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये म्युझिकचा आम्ही एवढी ताकद ओतली. त्याच्यामध्ये विजय गावंडे संगीतकार आहेत, साई पियुष म्हणून आहेत, त्यांनी 2 गाणी केली, विजय गावंडेंनी 1 केलं. गायकही खूप तगडा घेतले. अजय गोगोलेंचं एक गाणं आहे, वैशाली माडे आहे, आनंदी जोशी आहे, उर्मिला धनगर आहेत. म्हणजे खूप नावाजलेले कलाकार जेवढे आमच्याकडे आहेत त्याच्या ताकदीने आमच्याकडे गायक पण तेवढेच नावाजलेले आहेत, आमचे संगीतकार आहेत. आणि मी कोणत्या स्पेसिफिक गोष्टीला श्रेय देणार नाही. आमचं लोकेशनही तेवढं ताकदी, आमची कलाकारही ताकदीत, गोष्टही चांगली, आणि जे सगळ्यांनी कोऑपरेट केलं ते सुद्धा इतकं सुंदर केलं. आणि मला एक असं वाटतं की जी गोष्ट चांगली असते तिथं सगळं चांगलंच होतं. ह्याच्यावरून आम्हाला म्हणजे आमचं सक्सेसच मला तिथं वाटतं की ज्या अर्थी हे विनम्रजी म्हणले की एक भांडण कुठं नाही, अगदी बिलकुल काहीच नाही. म्हणजे ह्याच्यातच आम्हाला जे म्हणतात शेतावरून भाताची किंमत कळली, तिथंच आम्हाला सक्सेसचा एक रस्ता दिसला. खूप सुंदर सिनेमा झालाय. ह्याच्यामध्ये मी श्रीधर नावाचं पात्र केलंय. ते पात्र इतकं भयंकर आहे, म्हणजे सिनेमा अख्खा एका बाजूला आणि ते पात्र एका बाजूला. म्हणजे अख्ख्या ह्या पात्रांना कळत नाही की ते कोण. ते पात्र दिसताना खूप सोज्वळ सुंदर दिसतं, पण ते फार वेगळ्या दुनियेत असतं. आणि हे प्रेक्षकांना बघितल्यावरच कळेल. आणि शेवटच्या सीन पर्यंत प्रेक्षकांनाही कळणार नाही की हे पात्र काय आहे. ज्यावेळी शेवटचा सीन होईल त्यावेळी कळेल की हे श्रीधर पात्र एवढं छान होतं, कविचित्र होतं. हे सिनेमातच कळेल. माझ्या अपोजिटला प्राजक्ता गायकवाड आहे, बाकी आमचे उत्कृष्ट कलाकार आहेत सगळे, आणि सुंदर झाला सिनेमा. म्हणजे कलाकारांच्या पेक्षा मी स्टोरीला एक महत्व देईल. खूप छान गोष्ट आहे, खूप चांगला मेसेज देणारी गोष्ट आहे, पण ती मनोरंजनाच्या माध्यमातून.
आपण चांगल्या गोष्टी करत असतो पण त्या प्रेझेंट कशा करतो हे आम्ही त्याच्यातून खूप कॉमेडीच्या माध्यमातून दाखवले. सिनेमात कॉमेडी आहे, हॉरर आहे, सस्पेन्स आहे आणि शेवट काहीतरी घेऊनही जायचे. म्हणजे मी सगळीकडे सांगतोय आता की स्त्री शक्ती म्हणजे आपल्याकडे सर्वात मोठी मानली जाते, त्या स्त्री शक्तीला अगदी उभारा देणारी एक ताकद देणारा हा सिनेमा ठरेल. आणि प्रत्येक महिला ज्यावेळी चित्रपटगृहामध्ये जाईल त्यावेळी त्याला येताना काहीतरी घेऊन येईल एवढं मी जबाबदारीपूर्वक सांगतो. आणि खास करून सुनबाईला मला सगळं सांगायचं म्हणजे अगदी काही मुली जरी असल्या तरी त्या होणाऱ्या सुनबाई आहेत, काही सासू असल्या तर त्या होऊन गेलेल्या सुनबाई आहेत आणि ज्या आहेत त्या सुनबाई सगळ्या बघतील. आणि प्रत्येक सुनबाईला शहरातल्या असो किंवा ग्रामीण मधल्या असो किंवा वाडी तुडीवरची असो प्रत्येकाला काहीतरी घेण्यासारखे या सिनेमात आहे. आणि ते मनोरंजनाच्या माध्यमातून म्हणजे अगदी एकही सीन असा नाही अंशुमनजी म्हणल्याप्रमाणे की एवढी कॉमेडी पण त्याच्यातून आम्ही खूप छान की ओटीटीवर येईल तेव्हा बघेन किंवा मी टीव्हीवर येईल तेव्हा बघेन, काय सांगावं असं वाटतं तुम्हाला? असं वाटतं की मराठी चित्रपटसृष्टी ही रसिकांच्या लोकाश्रयावरच असते आणि ती कायम राहणार. पण तो लोकाश्रय तुम्ही खरोखर स्वतःच्या सहभागाने दिलात आणि थिएटरमध्ये जाऊन जर बघितलं ना तर चित्रपट सृष्टी टिकणार आहे आणि चांगल्या चांगल्या मनोरंजन गोष्टी निर्माण होणार आहेत, चांगल्या क्रिएटिव्हिटी फिल्म्स होणार आहेत. तर तुमचा लोकाश्रय फार गरजेचा आहे. तुमचं प्रेम असेल तर कलाकार असतील असं मला वाटतं. त्यामुळे प्रत्येक जाऊन बघावं अशी आमची अपेक्षा आणि इच्छा आहे. थँक्यू सो मच गाईज फॉर कमिंग टू स्टुडिओ आणि आय होप माझ्यासोबत गप्पा मारून तुम्हाला छान वाटलं असेल. दॅट्स इट. ऐकत राहा 98.3 मिरची. It's hot.